मराठवाड्यातल्या बोलीभाषा, मराठवाड्याची संस्कृती, मराठवाड्यातली नाट्य चळवळ, साहित्य, शिक्षण चळवळ या सगळ्यांचं आपण डिजिटायझेशन करतोय आणि काही मोडी लिपी असतील, काही बोलीभाषा असतील त्याची स्क्रिप्ट डेव्हलप करतोय आणि त्याच्या प्रिझर्वेशनचं काम करतोय. मग त्यासाठी आपण 10 कोटी रुपयाचा निधी ठेवलाय सेंटर फॉर डिजिटल ह्युमॅनिटी. आणि मराठवाडा मी नेहमी सांगतो, मी परवा कोल्हापूरला गेलो होतो आणि त्यांना सांगितलं मराठवाडा ही रत्नांची खाण आहे, संतांची भूमी आहे, साहित्य आहे, कला आहे, संस्कृती आहे, सगळं काही आहे. आता खान म्हणल्यानंतर सगळं सोनच निघतं अशातला भाग नाहीये, तो निराळा विषय आहे. पण खात्रीने सांगतो खंदारे सर तुम्हाला म्हणत नाही मी, खात्रीने सांगतो मराठवाड्यातले लोक मायाळू आहेत, कष्टाळू आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. फक्त थोडी शिस्त यावी म्हणून प्रयत्न सुरू आहे. आणि मगाशी पवारांनी सांगितलं कुलगुरूंचा फोन आला म्हणून बीपी वाढला, असं काही नाहीये. माझे इथं बरेच मित्र बसलेले अग्निहोत्री तेगमपुरे, त्यांना विचार ते मला केव्हाही भेटू शकतात, माझ्याबरोबर चहा पितात, गप्पा मारून जातात. तेगमपुरे खरं आहे ना? म्हणजे माझा फोन आला म्हणून बीपी वाढतो वगैरे काही नाही. आणि प्राध्यापक मंडळी म्हणलं ना, पवार तुम्ही सुद्धा प्राध्यापक आहे, वस्तुस्थितीपेक्षा सोंग करण्याची सवय जास्त असते आणि विद्यार्थी जास्त प्राध्यापकांचे इव्हॅल्युएशन करतात. कोण पिरियड तयारी करून आले, कोण जुन्याच वह्या वापरते, कोण लिहून देते, कोण मनापासून शिकवते, हे विद्यार्थ्यांना माहिती असते. ते खरं आपलं इव्हॅल्युएशन करतात. आणि या महाविद्यालयाचं नावलौकिक मी खूप वेळा ऐकलंय. इथले विद्यार्थी नक्की 3,500 विद्यार्थी संख्या सांगितली, त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना नक्की माहिती आहे. मी कॉन्फिडेन्शियल फीडबॅक भरून घेऊन वाटल्यास प्राचार्यापासून अगदी शेवटच्या प्राध्यापकापर्यंत इथल्या विद्यार्थ्यांना काय वाटतं ह्या महाविद्यालयात कशा प्रकारचे बदल असायला पाहिजे. गुणवत्ता आहेच आहे तुमच्याकडे, गुणवत्तेबद्दल दुमत नाहीये. गुणवत्तेबरोबर तुमचं आर्ट, कल्चर आणि लिटरेचर सुद्धा वाढायला पाहिजे. म्हणून हा खटाटोप केलाय की युवा महोत्सव जिल्हास्तरीय व्हायला पाहिजे. आणि जिल्हास्तरीय झाल्यानंतर कला, साहित्य, संस्कृतीची लोक चळवळ व्हावी, ही आमची मनोमन इच्छा होती. त्या पद्धतीने आम्ही राजभवनला एक कन्सेप्ट नोट दिली की महाराष्ट्र लोककला अकादमीचं मुख्य केंद्र आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात झालं पाहिजे. आणि त्या पद्धतीने आमचे प्रयत्न चालू आहेत. महाराष्ट्रातली सर्व विद्यापीठं आपल्या त्या कला केंद्राला संलग्नित असतील आणि सर्व प्रकारच्या महाराष्ट्राचे अनेक विभाग आहेत, विदर्भापासून कोकणपर्यंत प्रत्येक विभागाचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. वेगवेगळ्या वैशिष्ट्याची वेगवेगळ्या कला आहेत, त्या आपल्याला भविष्यात 1-2 वर्षांनी मराठवाडा विद्यापीठाच्या, आपल्या बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठवाडा आर्ट अँड कल्चर स्टडीज सेंटरमध्ये बघायला मिळतील.
कोणत्या विषयावर, म्हणजे कारण 3 पैकी आपण कोणत्या तरी एकावर बोलणार आहात. मग आपण इथे कोणत्या विषयावर बोलणार आहात तो विषय एकदा विस्तृत करावा. त्यानंतर देहबोली आपली, जसं म्हटलं जातं की लँग्वेज आणि बॉडी लँग्वेज, तर आपली देहबोली यालाही गुण असतील. त्यानंतर भाषाशैली आपली, त्यानंतर श्रोत्यांचा प्रतिसाद, याचा अर्थ असा नव्हे की कुणी कुणी आपापले समर्थक आणावेत आणि त्यांना टाळ्या वाजवायलाच लावाव्यात. शांतपणे रसिक ऐकत असतील तर यालाही प्रतिसादच म्हटल्या जातं. आणि त्यामुळे मंत्रमुग्ध होऊन जेव्हा व्यासपीठ आणि सभागृह आपलं श्रवण करतंय हा देखील प्रतिसाद असतो, हे आपण ध्यानी घ्यावं. त्यामुळे त्याचाही उठाठेव करण्याचा प्रयत्न आपण करू नये. नैसर्गिकरित्या जो प्रतिसाद, आपल्या विविध कलागुणांना वाव मिळावा म्हणून या स्पर्धा आपण घेतोय. प्रत्येकाने तयारीत राहायचे, लगेचच स्पर्धेला सुरुवात करू. सर्व सूचना पाळाव्यात. आणि पुन्हा एकदा येणाऱ्या स्पर्धक मित्रासाठी आपण जोरदार टाळ्यांचा गजर करूया. आणि या टाळ्यांच्या गजरामध्ये मी पाचारण करतोय कोड क्रमांक 2. कोड क्रमांक 2 यांनी व्यासपीठावर यायचंय. कोड क्रमांक 2. आवडलेला विषय म्हणजे सोशल मीडियामध्ये तरुणाई. सोशल मीडियामध्ये तरुणाई ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सोशल मीडियामुळे झालेले दुष्परिणाम आणि अतिपरिणाम हे आपण बघूया. सर्वात पहिले आपण सोशल मीडियामधून आपल्यावर झालेले दुष्परिणाम बघूया. सोशल मीडियामधून झालेले आपल्या दुष्परिणाम, सर्वात मोठा विषय म्हणजे आपल्या शिक्षणावर झालेला परिणाम. आताच्या नवीन युगामध्ये आता माझ्यासारखे व तुमच्यासारखे नवीन मुलं आणि मुली सोशल मीडियामधून खूप दुष्वापर करू लागले. म्हणजे की वेगवेगळ्या वेबसाईट ओपन करणे, कुठल्याही गोष्टीचा केव्हाही काहीही उपयोग करणे, हा सोशल मीडियाचा खूप दुष्परिणाम आहे. आणि सोशल मीडियामधून आता सध्या मुलांचे अजिबात लक्ष अभ्यासावर लागत नाही. कारण मुलं शाळेत येतात आणि घरी गेल्यानंतर सुद्धा मोबाईल बघतात. शिक्षणावर खूप दुष्परिणाम झालेले. त्यामुळे आताची नवीन पिढी खूप मागे पडत आहे. शिक्षण हे खूप महत्त्वाचे असते, त्यामुळे मी हा पॉईंट सांगितला. नंतर मीडियामधून आपण दिवसभर मोबाईल बघतो आणि आपले डोळे खराब होतात. आपले पूर्वज बघा, त्यांचे 80 वर्षापर्यंत अजूनही डोळे खराब झाले, कोणताही ड्रॉप न वापरता त्यांचे डोळे सुंदर व सुशिक्षित आहेत. आणि आपले आताचे नवीन मुलं आणि मुलींना बघा, किमान 2 वर्षाच्या मुलीला सुद्धा चष्मा लागलेला आहे. हा मीडियाचा खूप दुष्परिणाम आहे. हे दुसरा पॉईंट नंबर 3. सोशल मीडियामधून आपण वेगवेगळे वेबसाईट किंवा वेगवेगळे उपकरण राबवतो. हे वापरणे खूप धोकादायक असू शकते. कारण आपण कोणत्याही गोष्टीचा न विचार करता आपण जर कधी एखादी गोष्ट ओपन केली किंवा एखादी लिंक ओपन केली, यामधून आपल्याला खूप मोठा सर्वात धोका असू शकतो. आणि सोशल मीडिया हे वापरणे, मी असं नाही म्हणत की योग्य किंवा अयोग्य आहे, याचा पुरेपूर वापर करावा, पण आपल्या स्वतःच्या शिक्षणासाठी आणि आपल्या कामासाठी किंवा गरजेपुरता वापर करावा असे मी आपणास सांगतो. सोशल मीडिया हा खूप मोठा विषय आहे. सोशल मीडियामधून अनेक व्यक्ती खूप वरती गेले आणि खूप खाली आले. सोशल मीडियामधून आपण वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करू शकतो आणि सोशल मीडियामधून आपल्याला गोष्टीचे फरकही नसली ती गोष्ट आपण आपल्यापर्यंत मिळू शकतो. सोशल मीडियाचा शिक्षणाविषयी खूप मोठा विषय आहे. सोशल मीडियामधून जर कधी शिक्षणाचा पुरेपूर कधी वापर जर कधी केला तर आपण कोणत्याही गोष्टीचा विचार न करता, कुठल्याही गोष्टीचा काही न करता आपण घरी बसूनही सुद्धा सोशल मीडियाद्वारे आपले शिक्षण पूर्ण करू शकतो. आणि पुढील आपल्या काही कार्यक्रम किंवा काही गोष्टीमुळे आपण आपल्या गोष्टी सोशल मीडियामधून निर्माण करू शकतो. सोशल मीडियामधून जर कधी आपण व्यवस्थितपणे कधी अभ्यास जर कधी केला तरी आपण आपल्या यशापर्यंत नक्की जाऊ शकतो असे मी सोशल मीडियामधून सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
Amen.